आणि आपल्या सहवासाचा आणि दर्शनाचा आनंद आम्हाला द्यावा, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. प्रियतम हेर प्रभू, हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दाब अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. मेहराबादवरून आहे आज रीडिंग. आवाज येतोय व्यवस्थित? आणि जय बाबा. जय बाबा. NPRमध्ये जी लायब्ररी रूम आहे तिथे बसून करते. गेल्या वेळेला आपण अवतार मेहरबाबांच्या अध्यात्मपर लेख आणि संदेशमध्ये भाग 2 मध्ये विभाग 2 ज्याच्यामध्ये बाबांनी वेळोवेळेला दिलेले संदेश आहेत ते आपण बघत आहोत. तर आपण गेल्या वेळेला संदेश नंबर 1 सुरू केला होता. खूप सुंदर, त्यात म्हणजे बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या एका लेखामध्ये आहेत. आणि 1943ला बाबांनी तो संदेश दिला होता मेहराबादला. तर त्यातला आपण तो संपून नंतर त्यात आकृती नंबर 1चं आपण स्पष्टीकरण बघितलं होतं. आज आपण आकृती 2चं स्पष्टीकरण बघणार आहोत. आणि त्यानंतर एक खूप सुंदर, महत्त्वाचा आणि आताच्या परिस्थितीला खूप लागू पडेल आणि जो फार संदेश जास्त पब्लिश होत नाही असा एक संदेश आहे. तो 1942 साली स्वातंत्र्यापूर्वी बाबांनी दिलेला आहे. आणि त्याच्यात असं होतं की त्याचं हेडिंग आहे, हिंदुस्थानात रचनात्मक नेतृत्वाची आवश्यकता. इतकं सुंदर आहे. पण गेल्या वेळेला जे आपण त्याआधी आकृती नंबर 1 बघितली त्याच्यामध्ये थोडंसं काही एक्सप्लेन करायचं राहून गेलं किंवा ते लक्षात न निसटलं, व्हॉटएव्हर. तर त्याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील किंवा एखादा भाग रिपीट करावा वाटत असेल तर प्लीज सांगा. आधी आपण ते करू, मग आपण आकृती नंबर 2 करूया. आकृती 1 सगळ्यांना स्पष्ट झाली का? आकृती 1 अशी होती. मी आता ही रेकॉर्डिंगच्या ह्याच्यामध्ये हे करते पण ते उलटं दिसणार आहे संपूर्ण. आणि याच्यामध्ये जे छोटं जो दाखवलेला आहे डॉट, तो म्हणजे जीवात्मा आहे. त्याच्या भोवती जे आहे ते संस्कारांचं हे आहे, त्याला बुडबुडा असं म्हटलेलं आहे. सॉरी, हा आकृती 2 आला. आकृती 1 आपण मागच्या वेळेसची बघत होतो ती मी एकदा दाखवते, कारण रेकॉर्डिंगमध्ये ती आलेली नाही आहे मागच्या रेकॉर्डिंगमध्ये. पण यातही दाखवली तरी आता या रेकॉर्डिंगमध्ये पण ती उलटी येते. आय एम सॉरी, अनफॉर्च्युनेटली. ह्याचं काहीतरी सोल्युशन आपल्याला काढायला लागेल. तर याच्यामध्ये असा छोटा बिंदू म्हणजे जीवात्मा, त्याच्या भोवतीचं वर्तुळ म्हणजे संस्कारांचं वर्तुळ, आणि नंतर लोलक छोटा आहे ती म्हणजे जाणीव. तर ती जाणीव हळूहळू, हे आता यात उलटं दिसते म्हणून, जसं, आणि हे सगळे पत्थर योनीपासून मनुष्य योनीपर्यंतचे जीवात्मा जो आहे परमात्म्यापासून विलग झाल्यानंतर 7 भूमिका तो खाली येतो. आणि या 7 भूमिका कोणत्या? तर पत्थर, धातू, वनस्पती, कृमी, मासे म्हणजे जलचर, पक्षी आणि प्राणी, अशा त्या 7 भूमिका आहेत. या प्रत्येक भूमिकेमध्ये पुन्हा 7 पायऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही इथून बघाल तर ह्या 7 रेषा अशा मोजता येतील तुम्हाला. आणि या रेषा हे फक्त सगळे कसे स्थूल जगाशी रिलेटेड आहेत. त्यामुळे यांच्या ज्या रेषा इथनं निघालेल्या त्या तुम्ही स्थूल जगताला अशा स्पर्श करताना बघाल. आणि फक्त मनुष्य योनीची रेषा जी आहे ही, ती जाणीवेची, ती स्थूल जगाच्या आतपर्यंत इथे पोहोचलेली अशी तुम्हाला दिसेल. आणि ह्या प्रत्येक योनीमध्ये
ती बदलताना एक संस्कारांची गाठ तयार होते. तर तुम्ही जर बघाल तर इथे ही अशी संस्कारांची, हे जे असं गोल 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 दाखवलंय तिथे संस्कारांची गाठ दिसते. ही अशी गाठ संस्कारांची झालेली आहे. तर ही मनुष्य योनीपर्यंत या गाठी पडत जातात आणि नंतर बघाल तर या गाठी उलगडत गेलेल्या आहेत. म्हणजे जिथे मोक्ष मार्गाचा मध्ये तो जीवात्मा प्रवेश करतो तेव्हा मोक्ष मार्गात या संस्कारांच्या गाठी उकलत जातात. या अशा गाठी संस्कारांच्या उकलत जाताना दाखवलेल्या आहेत याच्यामध्ये. हे खूप सुंदर आहे, महत्त्वाचं आहे. अनफॉर्च्युनेटली आता रेकॉर्डिंगमध्ये इतकं येणार नाही, पण आता पुस्तक रेडी आहे, दुसरं प्रिंट, आणि ते अवेलेबल आहे विक्रीला. ते कृपया सगळ्यांनी घ्यावं. नागपूर सेंटरनी ग्रेट काम केले. या पहिल्या दिवशी 55 प्रती त्यांनी सगळ्यांना वितरित केलेल्या आहेत. तर कमिंग बॅक टू दिस आकृती एक्सप्लेनेशन, या अशा गाठी उकलताना इथे दिसतात आणि हा गोलाचा जो आहे जाणीवेचा भाग हा लोलकसारखा आहे, डार्क, ती जाणीव आहे. तर ती पत्थर योनीपासून अशी अस्पष्ट होते, कमी 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 वाढत वाढत ती जाणीव. जय बाबा. सॉरी. तर हे मनुष्य योनी, थँक्यू. तुम्ही एक का, थँक्यू. या तर हा, नाही नाही, बरं केलं, थँक्यू. हे रेकॉर्डिंगसाठी मी तिथे स्क्रीनच्या जवळ हा पुस्तक धरलं आणि तू इथे स्क्रीन शेअर करते हे मला दिसलं. तर आय होप तिथे तू बाणाने ते सगळं दाखवत जाशील. आणि एक फास्ट रिकॅप घेऊ आपण याचं. काही जणांची तशी विनंती होती. हां, चालेल ना? चालेल ना? हो. तर या अशा गाठी, थँक्यू, अशा गाठी उकलत जातात आणि ही जाणीव जी आहे ही मनुष्य योनीपर्यंत अशी पूर्ण मनुष्य योनीत ही जे लोलक आहे ते विकसित झालेलं आहे. आणि पुढे तुम्ही जर बघाल तर ज्ञस्थितीला जे आहे ते त्या वर्तुळाभोवतीचं हे जे वर्तुळ आहे ते संस्कारांचं वर्तुळच नष्ट झाले. तिथे फक्त आत्मा आणि पूर्ण जाणीव आहे. आणि प्रत्येक आत्मा जो आहे, सूक्ष्म भूमिकेतला आत्मा त्या लोकांशी, मनोभूमिकेतला जीवात्मा त्या लोकांशी कनेक्टेड आहे. आणि हा जो ओव्हर सर्कल आहे ते परमात्मा. तर संपूर्ण त्या परमात्मामध्ये हे तिन्ही जगत, स्थूल सूक्ष्म मनोजगत, हे संपूर्ण समावेशक आहे परमात्म्यामध्ये. या सगळ्या 7 भूमिका, सगळ्या योनी परमात्मामध्ये समाविष्ट आहे. हे मनोभूमी, मोक्षपथातले तिन्ही मार्ग आहे ते तिन्ही पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि या सद्गुरू किंवा हा परमात्मा आहे याच्या बाहेर काहीही नाही. संपूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे, त्याच्या बाहेर काही नाही, ते सर्व समावेशक आहे. आणि हा जो सद्गुरू आहे तो सगळ्यांमध्ये आहे, तो सगळ्यांशी रिलेटेड आहे. तुम्ही हा जो आहे ते सद्गुरूचं 7 सर्कलचं दाखवलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण आज आपण बघणार आहोत आकृती 2 मध्ये. आणि हा सद्गुरू आहे हे प्रत्येकाशी कनेक्टेड आहे, कारण प्रत्येकामध्ये तो ईश्वरी साक्षात्कार झाल्यामुळे, परमात्मा अवस्थेत असल्यामुळे तो प्रत्येकामध्ये समाविष्ट आहे. हे थोडक्यात मी सांगितलं. आणखी एक महत्त्वाची गोष्टी मला काही जणांनी सांगितलं की आज रिपीट करावी, की 7 49 बाबांनी सांगितलं जीवात्मा ते शिवात्मा 49 पायऱ्यांमध्ये त्याचा विकास होतो. तर ह्या 49 पायऱ्या काय, असं आपण त्यावेळेला विचार करत होतो. या त्या 49 पायऱ्या आहेत असं मला वाटतं, की ह्या ज्या 7 भूमिका आहेत, दगड योनीपासून मनुष्य योनीपर्यंत, या भूमिका 7 आहेत. आणि या प्रत्येक भूमिकेच्या पुन्हा 7 अवस्था आहेत. प्रत्येक 7 योनी किंवा 7 पायऱ्या इथे जीवात्मा खाली उतरतो आणि इथे जीवात्मा वर चढत जातो जाणीवेच्या दृष्टीने मोक्ष मार्गावर. तेव्हा मनुष्य योनीपर्यंत जीवात्मा खाली उतरत येतो 7 पायऱ्या, आणि मोक्ष मार्गात प्रवेश केल्यानंतर 7 पायऱ्या तो वर चढून मग ईश्वर अवस्थेपर्यंत पोहोचतो. म्हणजे जीवात्माचा पुन्हा शिवात्मा परमात्मा होतो आणि परमात्माचा जेव्हा सद्गुरू होतो म्हणजे जीवात्मा होतो.
तर या ज्या प्रत्येक भूमिका आहे, पत्थर, धातू, वनस्पती, कृमी, कीटक, पक्षी, प्राणी, या प्रत्येक भूमिकेच्या पुन्हा 7 पायऱ्या आहेत. या 7 पायऱ्यांच्या पुन्हा आणि प्रत्येक पायरीच्या 7 पायऱ्या आहेत. प्रत्येक अवस्थेच्या 7 पायऱ्या आहेत. असं करून ते 7 × 7 7 7 49. तर अशा या 49 पायऱ्या जीवात्मा ते शिवात्मा या भूमिकेमध्ये 49 पायऱ्यांचा असा हिशोब आहे. हा कळला नसेल तर प्लीज मला सांगा की कळला नाही म्हणून, तर मग किंवा रिपीट करायला सांगाल आणि मग मी ते रिपीट करून देईल. तर सॉरी, वडील पण माझे आलेले आहेत इथे. जय बाबा कराल दादा सगळ्यांना एकदा. सॉरी फॉर जय बाबा, जय बाबा. जय बाबा. ठीक आहे. हां, सगळ्यांनी जय बाबा केला दादा. तुम्हाला फक्त माझ्या कानाला फोन असल्यामुळे तुम्हाला तो ऐकायला नाही आला. बसा तुम्ही, काय चुकलं तर सांगा. तुम्हाला कंटाळा आला, बसवेना झालं तर जा. तर आपण पुढे जय बाबा लेक्चर सुरू करूया. हे 7 × 7 देशपांडे भाऊ, इज इट क्लिअर नाऊ? हां 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 हां. करेक्ट. हो हो, या 7 अवस्था आणि या प्रत्येक अवस्थेतल्या या 7 पायऱ्या, असं 7 × 7 असं तो हिशोब असावा असं वाटतंय. आपण पुढे आज थँक्यू देशपांडे भाऊ, जय बाबा. आता आज आपण आकृती नंबर 2 बघूया. तर मी केतकीला विनंती करते की तिने स्क्रीन शेअर करावा आकृती नंबर 2चा, आणि त्याच्यामध्ये काय काय हायलाइट्स दाखवलेले आहेत. कारण आकृती स्पष्ट करताना समजा याच्यातनं जर तुम्हाला ते दिसले नाही व्यवस्थित, तर मग आपण हायलाइट्सवरनं ती आकृती समजून घेऊया. ही आकृती नंबर 2 आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण आकृती नंबर 1 मध्ये सद्गुरूचं जे वर्तुळ बघितलं होतं, की 7 याचं सद्गुरूंचं वर्तुळ बघितलं होतं आपण. परत एकदा दाखवते. हे 7 याचं सद्गुरू आहे, हे सद्गुरू, आणि हे 7 वर्तुळ एकात एक आहे. तर हे जे सद्गुरूचं वर्तुळ आहे याचं खूप सुंदर स्पष्टीकरण आता आकृती नंबर 2 मध्ये ह्या 7 वर्तुळाचं काय आहे ते आकृती 2 नंबरमध्ये आपण बघणार आहोत. आकृती 2 केतकीनं तुम्हाला प्रेझेंट केलेली आहे. आपण त्याचं स्पष्टीकरण आधी वाचूया आणि मग नंतर आकृती पुन्हा आपण एक एक भाग करून समजून घेऊया. आकृती नंबर 2, रेखाचित्र 2, पान नंबर 148. ज्यांच्याजवळ पुस्तक आहे, आता नागपूरच्या बऱ्याच लोकांकडे पुस्तक आहे, तुम्हाला छान होईल. आता प्रत्येक वेळेस पुस्तकात ते पान काढून तुम्ही बघू शकता, तर ते जास्त क्लिअर होईल. आपण आता 149 पानावर आहोत आणि पान नंबर 148ची आकृतीचं स्पष्टीकरण वाचत आहोत. रेखाचित्र नंबर 2, पान 148 मध्ये उत्क्रांती विषयक व मोक्षमार्ग विषयक अधिक विस्तृत आणि सूक्ष्म माहिती दिली आहे. आपण मागच्या वेळी 3 टप्पे बघितले, की पहिला उत्क्रांतीचा टप्पा, परमात्म्यापासून जीवात्मा वेगळा झाल्यानंतर ज्या त्याच्या 7 पायऱ्यांमध्ये तो खाली येतो, ही उत्क्रांतीची अवस्था. मग मनुष्य योनीमध्ये दुसरी अवस्था सुरू होते. ती दुसरी अवस्था म्हणजे जन्म परंपरा का त्या आणि कर्म, त्याचे जे कर्म आहेत त्याप्रमाणे त्याची जन्माची कशी परंपरा चालू राहते. आणि तिसरा महत्त्वाची अवस्था म्हणजे मोक्ष मार्ग. एकदा जीवात्म्याने मोक्ष मार्गात प्रवेश केल्यानंतर मग त्या आत्म्याची हळूहळू प्रगती कशी होत जाते. तर ह्यामध्ये मुख्यत्वे
ही मोक्ष उत्क्रांती विषयक आणि मोक्ष मार्ग विषयक ह्याच्याबद्दल विस्तृत आणि अगदी सूक्ष्म बारीकात बारीक माहिती या आकृतीमध्ये दिलेली आहे. सर्व वर्तुळांचे आतील सर्वात लहान छोटे वर्तुळ म्हणजे जीवात्मा. आता हे जे तुम्ही बघत आहात, मी मुद्दाम इथे रेकॉर्डिंगसाठी इथे जवळ पुस्तक धरते, तुमच्याकडे समोर आकृती आहे. या वर्तुळांमध्ये सगळ्यात आतलं छोटं वर्तुळ म्हणजे हा आहे जीवात्मा. मनुष्य देह मिळेपर्यंत जीवात्म्याभोवतीची वर्तुळे संख्येने वाढताना दाखवली आहेत आणि पुढे ही सर्व वर्तुळे कायम राहतात. हा जो जीवात्मा आहे त्याच्या भोवतीची ही सगळी वर्तुळे हळूहळू कशी वाढत जात आहेत आणि ती शेवटपर्यंत ती वर्तुळे नष्ट होत नाहीत, परंतु ती कायम राहतात. जीवात्म्याच्या वर्तुळाला लागून जे दुसरे वर्तुळ आहे, हा जीवात्मा स्पष्टपणासाठी हे दाखवते मधलं चित्र. हा जीवात्मा आणि त्याच्या भोवतीचं वर्तुळ, हा प्रत्येक वर्तुळामध्ये सगळ्यात आतलं वर्तुळ म्हणजे जीवात्मा, त्याच्या भोवतीचं वर्तुळ म्हणजे जाणीव, कॉन्शियसनेस, चैतन्य. तर हा चैतन्य किंवा जाणीव किंवा कॉन्शियसनेस कधी आहे, आपण बघितलंय की पत्थर योनीमध्ये ती अगदी नाही के बराबर असते आणि हळूहळू ती जाणीव कशी वाढत जाते आणि कॉन्शियसनेस कसा वाढत जातो आणि मनुष्य योनीपर्यंत ती जाणीव पूर्ण विकसित झालेली असते. मग जाणीव किंवा कॉन्शियसनेस किंवा ऊर्जा किंवा चैतन्य हे जर पूर्ण विकसित झालेलं आहे, तर मग आपल्याला परमात्मा का नाही दिसत? तर बाबांनी सुंदर उदाहरण दिलं होतं की आरशावर जशी धूळ साचल्यावर आपलं प्रतिबिंब त्यात आपल्याला दिसत नाही, त्याप्रमाणे ह्या जाणीवेवर संस्कारांची पुट साचलेली असल्यामुळे आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. तर ही जे जीवात्म्याच्या वर्तुळाला लागून दुसरं वर्तुळ आहे ते जाणीव किंवा कॉन्शियसनेस दाखवते. ही जाणीव मनुष्य देहापर्यंत वाढत जाते, परंतु पुढे ती तशीच कायम राहते. उत्क्रांतीमध्ये वनस्पतींना फारच इथे आता पुढच्या ह्या पॅरेग्राफमध्ये तुमच्या खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत जे कमी फार बाहेर नेहमीसाठी ज्याची चर्चा होत नाही. उत्क्रांतीमध्ये वनस्पतींना फारच थोड्या प्रमाणात नैसर्गिक अंतःप्रेरणा किंवा इन्स्टिंक्ट असते. बाबा म्हणतात की ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जे वनस्पती आहे, जी कीटक, इथे आपल्याला काय पाषाण, धातू आणि पुढे वनस्पती, तर तिसऱ्या अवस्थेमध्ये वनस्पतीमध्ये हे जे इन्स्टिंक्ट आहे किंवा अंतःप्रेरणा आहे, ही आपण म्हणतो ना आतून काहीतरी वाटतं, ही अंतःप्रेरणा वनस्पतीच्या अवस्थेमध्ये किंवा त्या योनीमध्ये खूपच थोड्या प्रमाणात असते, अगदी सूक्ष्म असते, कमी असते, पण त्यांना सूक्ष्म शरीर नसते. आपण बघितलेले मानव देह 3 देहांनी बनलेला आहे. या आत्म्याभोवती 7 आवरणं कशी वेगवेगळी आहेत, 5 आवरणं, 6 आवरणं बाबांनी आकृती काढून टिफिन लेक्चरमध्ये आपण ते बघितलेले आहेत की आत्मा, मग मन, मग संस्कार, मनोदेह, सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह. तर वनस्पतीमध्ये किंवा वनस्पती योनीपर्यंत त्यांना सूक्ष्म शरीर नसतं. जे सटल बॉडी आहे ही वनस्पती योनीपर्यंत, म्हणजेच पत्थर, धातू आणि वनस्पती यांना सूक्ष्म शरीर नसते. आणि सूक्ष्म शरीर नसल्यामुळे जी अंतःप्रेरणा आहे किंवा इन्स्टिंक्ट आहे ते तिथे अत्यल्प असते किंवा नसते. सूक्ष्म शरीर हे अविकसित स्थितीत प्रथम कृमींमध्ये आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळून येते. वनस्पती योनीनंतर कीटक योनी आहे आणि सूक्ष्म शरीर कधीपासून, इथे मनोदेहाचा तर प्रश्नच येत नाही, ह्याच्यामध्ये मनोदेह येतच नाही, नसतोच. तर सूक्ष्मदेह सुद्धा
हा एक महत्त्वाचा मुद्दा फार कधी जास्त रिपीट झालेला नाही, इथे आलेला आहे की कृमी योनीमध्ये, कृमी अवस्थेमध्ये अगदी अविकसित, कमी विकसित अशी हे सूक्ष्म शरीर दिसतं आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अविकसित अवस्थेत सूक्ष्म शरीर असते. म्हणजे कृमी योनीपासून सूक्ष्म शरीर पिक्चरमध्ये येतं, थोडं थोडं यायला लागतं. या सूक्ष्म शरीराचा विकास होत जाऊन तो मनुष्य देहात पूर्ण होतो. तर पक्ष्यांना वगैरे हळूहळू डेव्हलप होतं सूक्ष्म शरीर आणि ते सूक्ष्म शरीर जे आहे हे मनुष्य योनीमध्ये त्याचा विकास पूर्ण होतो. सूक्ष्म शरीराच्या विकासाबरोबरच अंतःप्रेरणा ही वाढते. आपण मागे एका लेक्चरमध्ये ह्याच पुस्तकात बघितलेलं आहे की प्रत्येक एका योनीनंतर अवस्थेप्रमाणे कसे हळूहळू बुद्धी, अंतःप्रेरणा, इन्स्टिंक्ट हे हळूहळू कसं विकसित होत जातं हे आपण मागे एका लेखामध्ये बघितलेलं आहे. तर इथे सारांशाने ह्या आकृतीमध्ये ते समजून सांगितलेलं आहे की कृमींपासून सूक्ष्म शरीर अविकसित अवस्थेत तिथे असतं आणि मनुष्य देहापर्यंत सूक्ष्म शरीराचा पूर्ण विकास होतो आणि अंतःप्रेरणा वाढते. बुद्धी ही अत्यल्प प्रमाणात प्रथमतः प्राण्यांमध्ये निर्माण होते. आता बुद्धी कुठपासून निर्माण येते, कुठे पिक्चरमध्ये येते? पत्थर, धातू, वनस्पती याला बुद्धी नसते. प्राणी किंवा पशु किंवा चतुष्पाद या योनीपासनं, अवस्थेपासनं हळूहळू बुद्धी येते आणि तिथे त्याचा थोड्या प्रमाणात तिथे त्याचा विकास सुरू होतो. अत्यल्प प्रमाणात ही अगदी थोड्या प्रमाणात तिथे निर्माण होते. परंतु पशुमध्ये बुद्धी सुरू जरी झाली तरी कारण देह हा उत्क्रांतीच्या शेवटी मनुष्य देहातच उत्पन्न होतो. जो कारण देह आहे हा मनुष्य देहाच्या पूर्वी कुठल्याही योनीमध्ये नसतो. आता याचं कारण काय तुम्ही कुणीही आरामात सांगू शकाल. आपण आधीच बघितलेलं आहे, उत्क्रांती परंपरा नंतरची दुसरी अवस्था आहे जन्म परंपरा. आणि जन्म परंपरा काय आहे? जन्म परंपरा आणि कर्म याच्यासाठी पहिल्या भागामध्ये एक 7 प्रकरण बाबांनी दिलेली आहे. आपण जे काही कर्म या देहामध्ये करतो त्यातनं जे संस्कार निर्माण होतात ते सगळे मनोदेहामध्ये तिथे ते त्याचे छाप संस्कार, जसे पोस्टाच्या पाकिटावर छाप पडतात तसे तिथे छाप पडतात त्या संस्कारांचे. ते कुठे पडतात? मनावर पडतात. मन कुठे असतं? मनोदेहामध्ये किंवा कारण देहामध्ये असतं. आणि म्हणून त्याप्रमाणे दुसरा जन्म कुठे होणार, कशा परिस्थितीत होणार हे ठरलं जातं. म्हणून त्याला कारण देह म्हणतात, म्हणून त्याला कारण जगत म्हणतात. कारण तो कारण असतो पुढच्या जन्माचा. पण ही जन्म परंपरा सुरू कधी होते? मनुष्य योनीपासून. म्हणून मनुष्य योनीच्या आधी कुठल्याही योनीमध्ये कारण देह किंवा मनोदेह नसतो. मनुष्य योनीपासून मनोदेह सुरू होतो किंवा कारण देह उत्पन्न होतो. म्हणून इथे सांगितलंय की बुद्धी ही अत्यल्प प्रमाणात प्रथमतः प्राण्यांमध्ये निर्माण होते. परंतु कारण देह हा उत्क्रांतीच्या शेवटी, उत्क्रांतीची शेवटची अवस्था म्हणजे मनुष्य देह आणि तिथून सुरू होते दुसरी अवस्था जन्म परंपरा. तर कारण देह हा उत्क्रांतीच्या शेवटी मनुष्य देहातच उत्पन्न होतो. हे क्लिअर आहे? किती सुंदर आहे, किती महत्वाचं आहे की सूक्ष्म देह कुठून सुरू होतो? कृमीपासून. आणि कारण देह फक्त मनुष्य देहातच सुरू होतो, तिथून निर्माण होतो, त्याच्या आधी नसतो. हे क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. हे फार महत्त्वाचं आहे. पाहिजे तर मी हा पॅरेग्राफ एकदा परत आहे तसा वाचते सगळ्यांच्या रेफरन्ससाठी. ही जाणीव मनुष्य देहापर्यंत वाढत जाते, परंतु पुढे ती तशीच कायम राहते. उत्क्रांतीमध्ये वनस्पतींना फारच थोड्या प्रमाणात नैसर्गिक अंतःप्रेरणा किंवा इन्स्टिंक्ट असते, पण त्यांना सूक्ष्म शरीर नसते.
सूक्ष्म शरीर हे अविकसित स्थितीत प्रथम कृमीमध्ये व सरपटणाऱ्या प्राण्यात आढळून येते. या सूक्ष्म शरीराचा विकास होत जाऊन तो मनुष्य देहात पूर्ण होतो. सूक्ष्म शरीराच्या विकासाबरोबरच अंतःप्रेरणाही वाढते. बुद्धी ही अत्यल्प प्रमाणात प्रथमतः प्राण्यामध्ये निर्माण होते, परंतु कारण देह हा उत्क्रांतीच्या शेवटी मनुष्य देहातच उत्पन्न होतो. त्याच्या आधी कारण देह हा पशूंना, पक्ष्यांना, प्राण्यांना, कीटकांना, धातूला, वनस्पतीला, पत्थराला कारण देह नाही. वनस्पती, धातू आणि दगडाला सूक्ष्म देह नाही. पुढच्या पॅरेग्राफकडे वळूया. मनुष्य स्थितीतील वर्तुळांमध्ये सर्वात आतील वर्तुळ म्हणजे जीवात्मा. काय तुम्ही फिगर बघतच असाल. दुसरे वर्तुळ मनुष्य देह, ह्याच्यामध्ये सगळ्यात आतलं वर्तुळ म्हणजे जीवात्मा. दुसरे वर्तुळ म्हणजे पूर्ण जाणीव दाखवतात आणि त्या वर्तुळावरील इतर 6 वर्तुळे अनुक्रमे खालील गोष्टी दाखवतात. पहिलं म्हणजे व्यष्टीभावाचे स्थान. दुसरं मध्ये अनआविष्कृत सुप्त वासना अथवा संस्कार. व्यष्टीभाव किंवा त्याला मन म्हणता येईल, पण हे मन कसं आहे, ईश्वरामध्ये किंवा सद्गुरूमध्ये ते युनिव्हर्सल माइंड असतं, विश्वात्मक मन असतं. आपलं म्हणजे व्यष्टी मन, म्हणून त्याला व्यष्टीभाव म्हटलेला आहे. दुसरं म्हणजे अनआविष्कृत, म्हणजे ज्या आविष्कृत झालेला नाही, म्हणजे प्रकट झालेला नाही, म्हणजे कृतीमध्ये आलेल्या नाही, अशा संस्कार किंवा भावना. आपण मागे बघितलं की एक विचार मनामध्ये जर आला तर त्याचे संस्कार जे असतात ते पुसट असतात, ते नष्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही, सहज असतात, सोपे असतात. पण त्याच मनातल्या विचार किंवा भावना जर कृतीमध्ये आल्या तर ते संस्कार पक्के होतात, जे नष्ट करायला अवघड असतात. अनआविष्कृत सुप्त वासना किंवा संस्कार म्हणजे ज्या मनातले वासना किंवा विचार किंवा संस्कार प्रगट झालेले नाही, कृतीमध्ये आलेले नाही किंवा बोलण्याद्वारे ते प्रकट केलेले नाही, असे अनआविष्कृत संस्कार किंवा सुप्त वासना म्हणजे हे दुसरं वर्तुळ आहे. हे मानव ह्याच्यामधले हे वर्तुळ, ह्याच्यामधलं दुसरं वर्तुळ. पहिलं म्हणजे व्यष्टी मन, दुसरं जीवात्म्यानंतरचं दुसरं म्हणजे व्यष्टी मन, त्याच्यानंतरचं म्हणजे अनआविष्कृत सुप्त वासना अथवा संस्कार. केतकी आय होप तू दाखवतेस ते याच्याद्वारे. तिसरं म्हणजे बुद्धी. चौथं म्हणजे कारण देहातील, कारण इथे कारण देह आहे, कारण देहात पण वासना असतात, तर कारण देहातील अनुभवात येणाऱ्या वासना ज्या कारण जगतातच प्रगट होतात. पाचवं म्हणजे ज्यात वासना अंशतः व्यक्त होतात ते सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म मनात तिथे प्रत्यक्ष कारण देहातल्या वासना आणि सूक्ष्म देहातल्या वासना ह्या मोक्षमार्गात प्रगत आत्म्यांच्या बाबतीत असतात किंवा आपल्या, आणि त्या कारण शरीरामार्फत किंवा सूक्ष्म शरीरामार्फतच व्यक्त होतात. त्या व्यक्त होण्यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता नसते आणि स्थूल शरीरामार्फत त्यांना व्यक्त केल्या जात नाही. तर चौथं जे आहे ते वर्तुळ, ते कारण देहातील अनुभवात येणाऱ्या वासना. पाचवं वर्तुळ जे आहे ज्यात वासना अंशतः व्यक्त होतात ते सूक्ष्म शरीर, म्हणजे पूर्ण व्यक्त होत नाही, अगदी थोड्या प्रमाणात. आणि सहावं जे आहे ज्यात सर्व वासना पूर्णपणे व्यक्त होतात ते स्थूल शरीर, म्हणजे आपलं हे स्थूल शरीर जे डोळ्यांना दिसतं, तर ज्या काही वासना आहेत त्या स्थूल शरीरामार्फत पूर्ण व्यक्त होतात. ही अशी जीवात्म्याभोवतीची वर्तुळं आहेत. हा पूर्ण आकृतीचं स्पष्टीकरण वाचल्यावर आपण पुन्हा आकृतीमध्ये जाऊ आणि परत समजून घेऊया.
याच्या पुढे जाणीवेचे वर्तुळ सोडून जीवात्म्याच्या वर्तुळाभोवती इतर सर्व वर्तुळे जाणीवेवरील आवरणांचे थर दाखवतात. जे जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, भान आहे, त्याच्यावरती जे काही थर आहेत ते सगळी त्या जाणीवेच्या वर्तुळावर इतर जी वर्तुळं आहेत ती सगळी वर्तुळं म्हणजे जाणीवेवर जे आवरणं आहेत त्यांचे थर आहेत, एकावर एक थर. आणि या थरांमुळेच आपण जीवात्मा परमात्म्याला बघू शकत नाही. इथे मनुष्य देहात जाणीवपूर्ण विकसित आहे तरी परमात्म्याशी मिलन होत नाही, त्याचं दर्शन होत नाही, कारण हे थर एकावर एक असलेले थर. या थरांपैकी सर्वात बाहेरचे वर्तुळ म्हणजे स्थूल शरीर आणि त्याच्या जवळचे आतील वर्तुळ म्हणजे सूक्ष्म शरीर होत. आणि बाकीची, आता फार महत्त्वाचं आहे, हे तर आपण नेहमी बघतो पण जे कमी नेहमी वाचनात येतं ते पुढे आहे. आणि बाकीची आवरणरूपी जी 4 वर्तुळे, किती ते दाखवशील ना, बाकीची आवरणरूपी 4 वर्तुळे ही कारण देहाचे, कारण देह म्हणजेच मनोदेहाचे 4 व्यापार दाखवतात. आधी पहिलं वर्तुळ आहे स्थूल शरीर, मग सूक्ष्म शरीर आणि मग मनोदेह आहे. मनोदेहामध्ये पुन्हा 4 भाग आहेत. कारण देहातील या 4 व्यापारांपैकी इच्छा आणि विचार या दोहोंचा समावेश बहुधा मनामध्ये करतात. आता याचे पुन्हा 2 विभाग पडले. कारण देहाचे 2 पोट विभाग पडले, त्या 2 पोट विभागाचे पुन्हा 2 पोट विभाग पडले, म्हणजे असे करून कारण देहाचे 4 विभाग पडले. आता ते कोणते? तर कारण देहातल्या 4 व्यापारापैकी एक आहे आणि तो म्हणजे मन. ह्या मनामध्ये कशाचा समावेश होतो? हे जे आवरण आहे त्याच्या आतलं ते कारण देहाचं. त्या कारण देहामध्ये पुन्हा आहे मन. त्या मनामध्ये इच्छा आणि विचार या दोहोंचा समावेश मनामध्ये होतो. आणि बीजरूपाने ज्या वासना आहेत किंवा ज्या वासना अजून कृतीमध्ये उतरलेल्या नाहीत, बीजरूप वासना अथवा अनुदित म्हणजे उदित न पावलेले संस्कार कधी निर्माण होणार? जेव्हा त्या वासना व्यक्त होणार, कृतीमध्ये येणार किंवा शब्दाद्वारे बोलल्या जाणार. पण अशा त्या बोलल्या गेलेल्या नाहीत, म्हणजे अनुदित म्हणजे उदयाला न आलेले. व बीजरूप वासना अथवा अनुदित संस्कार व व्यष्टीभाव या 2 व्यापारांचा समावेश अहमभावामध्ये करतात. म्हणजे कारण देहाचे पुन्हा 2 भाग, एक मन, दुसरं म्हणजे अहमभाव. मनामध्ये आहे ते इच्छा आणि विचार असतात आणि अहमभावामध्ये जे आहेत ते अव्यक्त संस्कार आणि व्यष्टीभाव हे मनामध्ये असतात. आणि आपण मागे बघितलं की वासनामधनं संस्कार तयार होतात. वासना आणि संस्काराचं मूळ वासना आणि त्या वासनाचं मूळ म्हणजे अहमभाव. हे आपण एक चेन मागे बघितली होती की व्हिशस सर्कल ते दुष्ट सर्कल कसं आहे की त्या वासनांमधून अहंकार उत्पन्न होतो, अहंकारामधनं कृती निर्माण होते, त्यातनं संस्कार निर्माण होतात, संस्कारातनं पुन्हा वासना निर्माण होतात. असं जे आहे वासना, वासनामधनं पुन्हा कृती, कृतीमधनं अहंकार, त्याच्यातनं पुन्हा संस्कार, त्या संस्कारातनं पुन्हा हे असं एक जे विशेष दुष्ट वर्तुळ आहे, सर्कल आहे ते चालू राहतं. याप्रमाणे क्रम थोडा उलटपालट झाला असेल पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. याप्रमाणे मानवी स्थितीत जीवात्म्याला 3च शरीरे जरी असली तरी, आता इंटू ब्रॅकेट दिलं, स्थूल देहरूपी आवरण धरून. आणि बाबा इथे म्हणतात की मानवी स्थितीमध्ये जीवात्म्याला किती शरीरं असतात? आपण नेहमी म्हणतो की हे शरीर 3 शरीरांनी बनलेलं आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर बाबा सांगतात की मानव स्थितीमध्ये जीवात्म्याला 3च शरीरे जरी असली तरी 6 आवरणे असतात. म्हणजे या शरीराला
जे वाजपेयींनी टिफिन लेक्चरमध्ये एक लेक्चर घेतलं होतं त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे इन डिटेल मिळेल की हे मानव शरीर जरी 3 शरीरांनी बनलेलं असलं तरी त्याची आवरणी 6 असतात आणि ती 6 आवरणे म्हणजे काय की कारण देहाचे आणखीन 4 आवरणं असतात ज्याच्यामध्ये इच्छा, विचार, अव्यक्त संस्कार, वासना आणि व्यष्टीभाव, अहंकार हे सगळं आलेलं असतं. ह्याच्यामध्ये म्हणजे वासनातनं अहंभावातनं संस्कार असं ते याच्यातनं काही शंका असेल तर इथेच आपण क्लिअर करूया, कारण घाई झाली असेल किंवा समोरच्याला समजतंय असं गृहीत धरून बऱ्याचदा पुढे बोललं जातं आणि व्यवस्थित असेल तर आपण पुढे जाऊया. ही जे जीवात्म्या भोवतीची जी वर्तुळ आहेत त्याचं हे स्पष्टीकरण. आता पुढचा पॅरेग्राफ आहे. जन्म परंपरेचा अनुभव घेऊन मनुष्य देहधारी आत्मा जेव्हा मोक्ष मार्गात प्रवेश करतो, आपण आता 3ऱ्या अवस्थेत आलो, तेव्हा बुद्धीच्या जागी अंतःस्फूर्ती उत्पन्न होते. जे इंटेलेक्ट आहे त्याच्या जागी इन्स्पिरेशन सुरू होतं. म्हणजे अंतःप्रेरणा कसला भाग आहे? सूक्ष्म देहाचा भाव आहे. जेव्हा मनुष्य देहामध्ये सुद्धा जन्म परंपरेचा सगळा खटाटोप संपून जेव्हा तो आत्मा मोक्ष मार्गाला लागतो तेव्हाच्या त्या जागी अंतःस्फूर्तीचा इंट्युशन आणि इन्स्पिरेशन ह्याच्यावरती पण आपण एक लेक्चर बघितलं. त्या दोन्हीत काय अंतर आहे ते बघितलेलं आहे की याचा हळूहळू विकास आणि उदय तिथे सुरू होतो. ही अंतःस्फूर्ती पहिल्या भूमिकेपासून 3ऱ्या भूमिकेपर्यंत कार्य करते आणि पहिल्या भूमिकेपासून 3ऱ्या भूमिकेपर्यंत काय असतं? त्याचे सगळे व्यापार त्या जीवात्माचे सूक्ष्म जगतात चालू असतात, सूक्ष्म देहामार्फत चालू असतात आणि ही जी इन्स्पिरेशन आहे, अंतःस्फूर्ती आहे, ती आपलं सगळं कार्य पहिली भूमिका ते 3ऱ्या भूमिकेपर्यंत करते. पुढे 4थ्या भूमिकेपासून 6व्या भूमिकेपर्यंत या अंतःस्फूर्तीच्या जागी ज्ञप्तीचा उदय होतो. ह्याला ज्ञप्ती हा शब्द वापरलाय, त्याचाच इंग्लिशमध्ये इल्युमिनेशन आहे, त्यालाच आपण इंट्युशन आणि इन्स्पिरेशन असे 2 भाग मागच्या वेळेस बघितले होते टिफिन लेक्चरमध्ये. तर 4थ्या भूमिकेपासून 6व्या भूमिकेपर्यंत इन्स्पिरेशनची पुढची प्रगत अवस्था सुरू होते आणि त्या 6व्या भूमिकेपर्यंत, पण 6व्या आणि 7व्यामध्ये मनोदेहाचे व्यापार सुरू होतात. मग कारण देहामध्ये तो असतो आणि या अंतःस्फूर्तीच्या जागी, इन्स्पिरेशनच्या जागी इथे ज्ञप्ती शब्द वापरलाय. देशपांडे भाऊ आपल्यामध्ये सोबत आहेत, ते सांगतील ज्ञप्तीला दुसरा सुटेबल मराठी सोपा शब्द सांगतील. ज्ञप्तीचा इथे उदय होतो, सुरुवात होते, अधिक प्रगत दिशेने आत्मा जायला लागतो. आत्मज्ञ मानवाच्या आत्म्याभोवतीची वलये किंवा वर्तुळे ईश्वरप्राप्त जीवात्म्याचे माध्यम दाखवतात. जो आत्मज्ञ म्हणजे ज्या आत्म्याला आत्मज्ञान झालेलं आहे, तो आत्मज्ञान प्राप्त असा मानव जो आहे, त्या आत्म्याभोवतीची जी वलये किंवा वर्तुळे तुम्ही आकृतीमध्ये बघाल, ही वर्तुळे ईश्वरप्राप्त जीवात्म्याचे माध्यम दाखवतात. ही जी वर्तुळ आहे हे काय आहे? माध्यम आहे. ज्याला ईश्वर प्राप्ती झाली त्या जीवात्म्याचं हे माध्यम आहे. या रेखाकृतीच्या बाबतीत खालील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्याव्या. ही जी आकृती दाखवलेली आहे त्याच्याबद्दल पुढे त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. काय ते आपण बघूया. सर्वात वरील 3 वर्तुळे इतकी तुला जमेल तसं तू त्या पद्धतीचं आकृती दाखवशील. मी बघतेच थोड्या वेळाने त्याला पिनअप करून. सर्वात वरील 3 वर्तुळे अनुक्रमे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर हो. ही 3ही शरीरे साधारण मनुष्यालाही असतात. या 3 शरीरासाठी मनुष्य मोक्ष मार्गातच जायला पाहिजे असं काही नाही. उत्क्रांती संपल्यानंतर लगेच ही 3 शरीरं मनुष्याला उपलब्ध असतात आणि जन्म परंपरेमध्ये पूर्ण वेळ ही 3ही शरीरे मनुष्याबरोबर असतात. जन्म परंपरेनंतर मोक्ष मार्गात पाऊल टाकल्यानंतर पुढे प्रगत होत जातात.
2 नंबर, ईश्वर प्राप्त पुरुषाच्या बाबतीत एक नवीन सर्व व्यापक समष्टी शरीर युनिव्हर्सल बॉडी असते. ही सामान्य मनुष्याच्या बाबतीत जन्म परंपरेत दिसणार नाही. ज्याने मोक्ष मार्गात पाऊल टाकलेलं आहे आणि ज्याला ईश्वर प्राप्ती झालेली आहे, अशाच्याच बाबतीत त्याच ज्याला ईश्वर प्राप्ती गॉड रिअलायझेशन झालेलं आहे त्यालाच केवळ हे विश्वात्मक शरीर मिळेल, जे युनिव्हर्सल बॉडी आहे, किंवा इथे त्याला समष्टी शरीर म्हटलेलं आहे. युनिव्हर्सल बॉडी किंवा जय बाबा जुन्नेवार भाऊ, तुमचा माईक ओपन आहे, काही विचारायचं आहे का? जय बाबा, थँक्यू. आय होप जुन्नेवार भाऊंना काही विचारायचं नसेल. ईश्वर प्राप्त पुरुष जो आहे किंवा ज्याला ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे, अशाच आत्म्याला केवळ विश्वात्मक शरीर मिळतं, युनिव्हर्सल बॉडी मिळते, समष्टी शरीर म्हटलं. आणि त्याला आपल्या बाबतीत जे आहे ते कारण शरीर, आणि जेव्हा ईश्वर साक्षात्कारानंतर मिळतं त्या शरीराला युनिव्हर्सल बॉडी किंवा विश्वात्मक शरीर म्हणतात. त्यालाच महाकारण शरीर असं म्हटलेलं आहे. हेच महाकारण शरीर असून हे समष्टी मनाचे आश्रयस्थान असते. आता जो गॉड रिअलायझेशन झालेलं आहे त्याला मन राहत नाही, त्याचं मन विश्वात्मक बनतं. मग हे विश्वात्मक मन कुठे राहणार? तर त्याला कारण देह राहत नाही, तर तो महाकारण किंवा विश्वात्मक शरीर होतं. त्या विश्वात्मक शरीरामध्ये त्या ईश्वर प्राप्त पुरुषाचं विश्वात्मक मन राहतं. त्यालाही मन आहे, पण ते मन कसं आहे? विश्वात्मक मन आहे. आणि त्याचं जे विश्वात्मक शरीर आहे त्या विश्वात्मक शरीरामध्ये ते विश्वात्मक मन राहतं. तर हे विश्वात्मक शरीर हे त्या विश्वात्मक मनाचं आश्रयस्थान आहे. ज्याप्रमाणे छान उदाहरण बाबांनी दिले, ज्याप्रमाणे एखाद्या पेल्यामध्ये पाणी राहावे त्याप्रमाणे या समष्टी शरीरात समष्टी मन राहते. एखादा पेला आहे किंवा आपण उदाहरण घेऊया, इथे ही बाटली आहे, त्यात पाणी आहे. पेल्यामध्ये जसं पाणी असतं तसं बाबांनी इथे सांगितलंय की हे जे त्याचं विश्वात्मक शरीर आहे, युनिव्हर्सल बॉडी आहे, समष्टी शरीर आहे, त्याच्यामध्ये त्या ईश्वर प्राप्त पुरुषाचं विश्वात्मक मन राहतं, समष्टी मन राहतं. म्हणून समष्टी शरीर व समष्टी मन हे जरी 2 निरनिराळ्या वर्तुळांनी दाखवलेले असले, ह्या 2 वेगवेगळ्या वर्तुळांनी ते दाखवलेलं आहे. ते वर्तुळ कोणते? हा सद्गुरू, तुम्ही बघत असाल आकृती, हा सद्गुरू आणि त्याचं हे महाकारण शरीर. हे जरी 2 वेगळ्या ह्याने दाखवलेलं असलं तरी ते वेगळं वास्तवात नसतं. त्या विश्वात्मक शरीरामध्ये, महाकारण शरीरामध्ये त्याचं विश्वात्मक मन असतं. म्हणून बाबांनी इथे सांगितलंय, म्हणून समष्टी शरीर आणि समष्टी मन हे जरी 2 निरनिराळ्या वर्तुळांनी दाखवले असले तरी ते दोन्ही परस्पराहून अलग, भिन्न, वेगळे राहू शकत नाही. सद्गुरूचे समष्टी मन हे आपल्या सर्व व्यापक समष्टी शरीराच्या द्वारा सृष्टीतील सर्व जीवात्म्याच्या कारणदेहांशी संलग्न असते आणि ते या कारणदेहांच्या द्वारा स्थूल, सूक्ष्म किंवा कारण जगतात वाटेल तो बदल घडवून आणू शकते. फार फार महत्त्वाचं आणि सुंदर आहे, समजून घ्या. आपण नेहमी बघत आलोय की सद्गुरू किंवा अवतार हे जे पण काही कार्य करतात, क्रिया करतात, बोलतात, त्यातनं त्यांचे संस्कार निर्माण होत नाही. ते कसे आणि का, त्याचं टेक्निकल इथे बाबांनी सांगितलंय. त्यांचं मन हे व्यष्टी मन नसतं, समष्टी मन असतं, विश्वात्मक मन असतं. सोप्या भाषेत त्यांचा कारण देह हा नुसता कारण देह नसतो, तर तो विश्वात्मक कारण देह असतो. आणि त्या कारण देहामार्फत हे सद्गुरू विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राशी, प्रत्येक जीवात्म्याशी संपर्क साधून असतात.
संलग्न असतात. आपण जे बघतो की साक्षात्कार झाल्यानंतर त्याला कळतं की अरे मी तर प्रत्येकाच्या ठाई आहे, प्रत्येकामध्ये मी समाविष्ट आहे. आपण बघितलं तिथं की अनेक बुडबुडे आहे आणि त्या प्रत्येक बुडबुड्यामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं असं आपण बघितलं होतं. तर तसं असल्यामुळे ह्या सगळ्याशी आणि ह्या आकृतीत दाखवलंय की सर्वसमावेशक आहे तो परमात्मा आणि सद्गुरू हा सर्वसमावेशक आहे. सगळं त्याच्यात सामावलेलं आहे. तो सगळ्यांमध्ये आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे, त्याच्या बाहेर काहीच नाही. मग तो जो सगळ्यांमध्ये सामावलेला आहे तर तो काय करतो की त्या आपल्या कारण देहाच्या महाकारण देहाच्या द्वारा स्थूल सूक्ष्म किंवा कारण जगतामध्ये वाटेल ते बदल तो सद्गुरू बदल घडवून आणू शकतो. आणि ह्या सृष्टीतले जेवढे जीवात्मे आहे ते संपूर्ण सगळे जीवात्मे अगदी दगडापासून तर मनुष्यापर्यंत आणि जन्मपरंपरेतल्या मनुष्यापर्यंत सुद्धा हे सगळे जीवात्मे त्या सद्गुरूच्या जे कारण देह आहे किंवा ज्याला महाकारण देह म्हटले त्या महाकारण देहाशी हे सगळे आत्मे संलग्न असतात. त्याचप्रमाणे पुढे बाबा सांगतायत हेही लक्षात असू द्यावे की सद्गुरूला इतरांप्रमाणे जरी कारण देह असला इंटू ब्रॅकेट मनोदेह किंवा ज्याला आता आपण नुकतंच बघितलं की महाकारण देह, तरी त्याचे सर्व कार्य सतत समष्टी मनातूनच होत असते. सद्गुरूला जरी कारण देह असला तरी त्याचं कार्य कोणामार्फत होतं? कारण देहामार्फत नाही. त्या कारण देहाच्या आतमध्ये जे त्याचं महाकारण देह, त्या महाकारण देह किंवा विश्वात्मक जो देह आहे, विश्वव्यापी युनिव्हर्सल बॉडी जे आहे, विश्वव्यापी जे मन आहे, कारण देह आहे, महाकारण देहामध्ये जे विश्वव्यापी मन आहे त्या मनामार्फत, ज्याला समष्टी मन इथे त्यांनी शब्द वापरलेला आहे, की ज्या सद्गुरूचं सगळं कार्य हे सतत त्या कारण देहामार्फत होत नसून जे त्याचं विश्वात्मक मन आहे, समष्टी मन आहे, त्या समष्टी मनातूनच त्याचं संपूर्ण कार्य सतत होत असतं. पुढे तिसरा मुद्दा, सद्गुरूमध्ये मानवी स्थितीतील मर्यादित अहंभाव नसतो. आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो कोणता आहे? मर्यादित अहम आहे किंवा पृथकत्व, वेगळेपण सांगणारा हा अहंभाव आहे. म्हणजे एखादी गोष्ट केली त्यात मला अहंकार वाटला तो अहंभाव नाही. जिथे तू आणि मी वेगळं आहे, द्वैतभाव उत्पन्न करणारा तो द्वैतभावाचं मूळ आहे अहंभाव. म्हणून आपण बघतो अहंभाव नष्ट होत नाही तर त्याचं परिवर्तन होतं, त्याचा मूलोच्छेद होतो. तो कसा हे इथे समजून दिलेला आहे तिसऱ्या नंबरच्या मुद्द्यामध्ये, पान नंबर 151 सद्गुरूमध्ये मानवी स्थितीतील मर्यादित अहंभाव नसतो. त्याचं माइंड कसं आहे? विश्वात्मक मन आहे. मग सद्गुरूचा अहंकार सुद्धा विश्वात्मक आहे. युनिव्हर्सल इगो म्हणत असते मी त्याला, युनिव्हर्सल इगो. पण युनिव्हर्सल इगो हा शब्द सुद्धा थोडा चुकीचा आहे. तर त्याचं पुढे स्पष्टीकरण खूप छान बाबांनी केले. त्याचे परिवर्तन, कशाचे परिवर्तन? ह्या मर्यादित मानवी शरीरातला जो मर्यादित अहंभाव आहे त्या मर्यादित अहंभावाचं परिवर्तन, की ज्याला आपण मूलोच्छेद शब्द हा नेहमी वापरलेला आहे, त्या मर्यादित अहंभावाचं परिवर्तन मर्यादारहित परमात्म भावामध्ये झालेले असते. व म्हणून पृथकत्वाची किंवा संकुचित व्यक्तित्वाची कल्पना जाऊन त्या ठिकाणी अविभाज्य सर्वव्यापक अशा अनंत अस्तित्वाची प्रचिती आहे. आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो पृथकत्व, वेगळेपणा, द्वैतभाव करणारा अहंभाव आहे. या द्वैतभावामुळे अहम होतो किंवा या मर्यादित अहममुळे द्वैतभाव निर्माण झालेला आहे. हा द्वैतभाव जाऊन अद्वैत भाव आल्यावर ईश्वरी साक्षात्कार होतो आणि सद्गुरू पदाला माणूस जातो. म्हणजे त्याच्याकडे द्वैतभाव नाही, म्हणजे त्याच्याकडे अहंभाव नाही. मग त्या मर्यादित अहंभावाचं परिवर्तन होऊन तो मर्यादित अहंभाव मर्यादारहित असीम आत्मा
परमात्म भावामध्ये त्याचं परिवर्तन होतं, बदल होतो. मर्यादित अहंभावाचा बदल किंवा परिवर्तन अमर्यादित परमात्म भावामध्ये होतो. आपण नेहमी म्हणतो, आपण खूप ठिकाणी खूप लेक्चरमध्ये आपण आत्तापर्यंत तुम्ही ऐकत आला, मी ऐकत आले की सॉरी एकच मिनिट. अहंकार कधीही नष्ट होत नाही, तर त्याचं परिवर्तन होतं. तर ते परिवर्तन कशात होतं बाबा, काय होतं, त्याचं इथे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे की त्यानंतर मनात कुठली शंका राहणार नाही. जो मर्यादित अहंभाव आहे त्याचा परिवर्तन किंवा बदल, त्याचा तो कशात परावर्तित होतो, तो अमर्याद परमात्म भावामध्ये तो मर्यादित अहंभाव बदल होतो, मूलोच्छेद होतो, परिवर्तन त्याचं त्याच्यामध्ये होतं. आणि त्यामुळे काय होतं, मर्यादित अहंभाव जाऊन अमर्याद परमात्म भावामध्ये त्याचं परिवर्तन झाल्यामुळे तिथे वेगळेपणा नष्ट होतो. मी तू द्वैत भाव नष्ट होतो, तिथे समष्टी भाव येतो. जे संकुचित व्यक्तित्व आहे त्याची कल्पना जाते, वेगळेपणाची पृथकत्वाची तिथे एक संलग्न होतं, असंलग्नपणा निघून जातो, एकरूप होतं, द्वैत भाव जातो, तिथे विभाजन होत नाही, तो अविभाज्य होतो, वेगवेगळा राहत नाही, तो सर्व व्यापक होतो. अशा सर्व व्यापक अशा अनंत अस्तित्वाची तिथे प्रचिती. मला स्वतःला हा प्रश्न होता की अहंभावाचं परिवर्तन होतं म्हणजे काय होतं, अहंकार नष्ट होतो म्हणजे एकदा ऐकलं होतं की परमेश्वराला पण अहंकार असतो, पण तो विश्वात्मक अहंकार असतो. तो अहंकार विश्वात्मक कसा असतो हे ह्या 3 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. मी परत एकदा तो पॅरेग्राफ मुद्दाम रिपीट करते कारण तो फार महत्त्वाचा आहे. नेहमी आपण ऐकत आलेल्या ह्याचं, जसं आपण सायरसच्या लेक्चरमध्ये पण ऐकतो की इगो कभी नष्ट नाही होता आहे. तो काय होतं त्या इगोचं? सद्गुरूमध्ये मानवी स्थितीतील मर्यादित अहंभाव नसतो, त्याचे परिवर्तन मर्यादारहित परमात्म भावामध्ये झालेले असते. आणि म्हणून पृथकत्वाची किंवा संकुचित व्यक्तित्वाची कल्पना जाऊन त्या ठिकाणी अविभाज्य आणि सर्व व्यापक अशा अनंत अस्तित्वाची प्रतीती येते. पुढे 4था मुद्दा त्यांनी सांगितलंय की आकृती वाचताना, समजून घेताना तुम्ही कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्या. त्यात आपण आता 4था मुद्दा आणि शेवटचा मुद्दा बघतोय. सद्गुरू पदास पोचलेल्या आत्म्याचे ज्ञान अनंत असते. मानवी स्थितीत संस्काराचे आवरण असल्यामुळे जाणीवेचा पूर्ण विकास झालेला असूनही मनुष्याला आत्म्याची अनंतता अनुभवास येत नाही. परंतु ईश्वरप्राप्त मनुष्यामध्ये पूर्ण विकसित जाणीवेवर अशा प्रकारच्या संस्कारांचे आवरण राहत नसल्यामुळे त्याच्या जाणीवेमध्ये आत्म्याचे अनंतत्व व्यक्त. हे लेक्चर बाबांनी हा संदेश मेहराबादमधून 17 मे 1943 दिलेला होता. हा जो पहिला संदेश या संदेश प्रकरणातला आपण इथे संपवलेला आहे. एकदा आकृतीकडे जाऊन परत आकृती समजून घेऊया की हा जो शेवटचा मुद्दा आहे तो सोपा आहे, सगळ्यांना समजला असेल. आपली जी जाणीव आहे ती मनुष्य देहामध्ये पूर्ण विकसित होते, पण त्याच्यावर धूळ साचलेली असते. कसली बरीच आवरणं असतात, अहंकार आहे, वासना आहे, संस्कार आहे, त्यामुळे परमात्म्याचं दर्शन होत नाही. पण जो ईश्वर प्राप्त मनुष्य आहे त्याच्यामध्ये पूर्ण जाणीव तशीच राहते, फक्त त्याच्यामध्ये जे संस्काराचं आवरण असतं ते राहत नाही. म्हणून त्या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या जीवात्म्याच्या भोवतीचं जे संस्कारांचं वर्तुळ आहे तेच गायब झालेलं आहे. बघा, ही जी समजायला सोपं जावं म्हणून इथलं दाखवते मध्यातलं. हे जे आत्म्याच्या भोवतीचं वर्तुळ एक दाखवलेलं आहे ते ही जी ज्ञस्थिती आहे, ज्ञस्थितीला फक्त एक डार्क दिसतं, म्हणजे पूर्ण जाणीव फक्त तिथे राहिली, त्याच्या भोवतीचं वर्तुळ नष्ट झालेलं आहे. हे जे वर्तुळ आहे
छोटं वर्तुळ आतलं, वरचं वर्तुळ संस्कारांचं आहे. जय बाबा. एक मिनिट, आकृती एकच एकदा उदाहरण देते आणि यात पण दाखवते आहे की इथे ज्ञ स्थितीला फक्त जाणीव शिल्लक राहते, त्याच्या भोवतीचं जे वर्तुळ आहे ते राहिलेलं नाही, कारण तिथे संस्कार संपलेले आहेत, म्हणून तिथे त्याचं आत्म्याचं. आता आपण आकृती 2 एकदा वाचूया की मी तुला पिनअप करते, तू आकृती दाखव. करू का पिनअप? जय बाबा. हा हा तेच. हो हो, ते आपण तू बोल म्हणजे मला कळेल, मला तुला पिनअप कुठे करायचं ते एकदा. जय बाबा. हा हा, इथे पिनअप करते. हा हा हो, करेक्ट करेक्ट. हा आता करेक्ट, छान दाखवलं. हेच इथे परमात्म स्थिती तुम्ही बघता, ज्ञ अवस्था. तिथे वरच्या अवस्थेत तुम्ही बघाल की छोट्या वर्तुळाभोवती दुसरं वर्तुळ आहे, ते वर्तुळ आहे संस्कारांचं. तर ज्ञ स्थितीला करेक्ट ती दाखवते ॲरोनी तुम्हाला पांढऱ्या. तर ज्ञ स्थितीला बघा, फक्त पूर्ण जाणीव राहते आणि आत्मा आहे, पण आत्म्याभोवतीचं वर्तुळ गायब आहे. का? कारण तिथे संस्कार नष्ट झालेले आहे. आता आपण आकृती नंबर 2 बघूया. हा, ही आकृती नंबर 2, पण अशी तुम्हाला कळणार नाही, म्हणून त्यातला मनुष्य देह घे तेवढा. त्याचं जे हा चालेल, हे घेतलं तरी हा चालेल, इथे राहिलीस तरी चालेल. कृमी आणि कीटक तुम्ही बघताय की याच्या चालेल, इथेच थांब, इथेच थांब. हा अ दाखवलाय, हा जीवात्मा आहे आणि हा एक बुडबुडा आहे. त्याच्या भोवती जो वर्तुळ आहे तो बुडबुडा आहे आणि त्याच्या भोवती जो आहे तो स्थूल देह आहे. इथे जाणीव अत्यल्प असते आणि पुढे ही जाणीव जी आहे ती वरच्या याच्यात वाढलेली आहे. याच्या पुढची आकृती घेऊया. करेक्ट, ती जाणीव वाढली. आता इथे हा कृमी आणि कीटक सांगितलंय. आता कृमी आणि कीटक अवस्थेला काय होतं, आतापर्यंत सूक्ष्म देह नव्हता. आता इथे काय झालंय, स्थूल देहानंतर स्थूल देह सगळ्यात बाहेरचा स्थूल देह आहे, सगळ्यात बाहेरचा हा स्थूल देह आहे. आणि त्याच्यानंतरचा जो आहे हा संपूर्ण अ पासून बाहेरपर्यंत बुडबुडा आहे आणि अ पासून बाहेरपर्यंत हा स्थूल देह आहे. या स्थूल देहामध्ये जाणीव हळूहळू वाढवायला लागलेली आहे आणि तिथे अविकसित सूक्ष्म देह आला बघा. अल्प नैसर्गिक प्रवृत्ती, जे इंट्युशन अगदी अल्प प्रमाणात तिथे सुरू झालंय. आणि त्या स्थूल देहाच्या, मोठ्या देहाच्या आतमध्ये आपण बघतो तिथे अविकसित अवस्थेत इथे सूक्ष्म देह सुरू झालेला आहे. त्यामुळे कृमी आणि कीटकच्या आधी बघाल तर सूक्ष्म देह दिसणार नाही, इथे सूक्ष्म देह सुरू झालेला आहे. आता त्याच्या पुढची जी अवस्था आहे मासे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल की हा संपूर्ण बुडबुडा दाखवलाय ए अ पासून शेवटपर्यंत, शेवटी हे आहे. पण याच्यामध्ये ती जाणीव वाढलेली आहे बघा अच्या भोवतालची. त्यानंतर त्याच्या भोवती जी आहे ती अधिक विकसित नैसर्गिक प्रवृत्ती असं तिथं लिहिलेलं आहे. तर नैसर्गिक प्रवृत्ती, इंट्युशन तिथे करेक्ट वाढलेलं आहे ते वर्तुळ. आणि त्याच्यानंतर त्याचा सूक्ष्मदेह सुद्धा आहे आणि तो अधिक विकसित सूक्ष्मदेह आहे आणि त्याच्या भोवती जो आहे तो स्थूल देह आहे. आता याच्या पुढची आकृती बघूया. आता पशुमध्ये बघा, पशुमध्ये सुद्धा तुम्हाला ही जी आहे, पशुमध्ये सुरू काय झालेलं आहे, तिथे बुद्धी सुरू झालेली आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लिहिलेलं दिसेल बघा, अपूर्ण नैसर्गिक प्रवृत्ती आणि अल्प बुद्धी असं लिहिलेलं आहे. पण जाणीव कशी आहे तिथे, अजूनही अपूर्ण जाणीव आहे. एकच मिनिट हा, त्यांना घेऊन जायचं असेल, कंटाळणार का बसायचं त्यांच्या इच्छेवर आहे. हां सॉरी, हां पुढचा जो आहे ठीक आहे, तुम्ही जा समाधीला. जय बाबा, जा समाधीला, दादा दर्शन करा. आय एम सॉरी ग्रुप, तुम्ही समाधीला जा, दर्शन करा. 6:30 वाजले, आरतीला जा. जय बाबा, जय बाबा. तर इथे जो आहे मनुष्य देहामध्ये आपण बघूया की इथे पूर्ण विकसित सूक्ष्म देह दाखवलाय पहा.
आणि वासनांचा आणि अल्प ह्याचं अजून हे केलेलं आहे का इथे? ज्या वासना आहेत, अविष्कारित वासना, अव्यक्त वासना आहेत तिथे. त्यानंतर बीजरूपातल्या वासना आहेत, मनोदेह आहे, बुद्धी आहे. पहा इथे मनुष्य देहात बुद्धी आहे, ती आधी नव्हती. नंतर संस्कार आहेत, सुप्त वासना आहेत तिथे. त्यानंतर व्यष्टीभावाचे स्थान आहे. आणि ह्या संस्कार आणि व्यष्टीभावाचे स्थान या दोन्ही गोष्टींना तुम्ही बघा इथे अहंकार लिहिलेला आहे. या दोन्ही गोष्टी अहंकारामध्ये येतात. आणि ह्या जे मनोदेह आणि बुद्धी आहे, ह्या पण मनाचा जो दुसरा कारण देहाचे त्यांनी 4 भाग पडले, त्यातला इच्छा आणि विचार जे आहे तो एक भाग आहे. आणि संस्कार आणि व्यष्टीभाव जे आहे ते अहंकार ह्या दुसऱ्या भागामध्ये येतात. हे असे मनोदेहाचे 4 भाग इथे पडलेले आहे. म्हणून हे 6 आवरणं दिसतात इथे मनुष्य देहाभोवती. आणि मग शेवटचं आहे की पूर्ण जाणीव तिथे दिलेली आहे. तर याच्याच प्रमाणे हे आपण बघितलं जन्म परंपरेनंतर. आता मोक्ष मार्गाला जेव्हा जीवात्मा लागतो तेव्हा त्याच्या जाणीवा कशा विकसित होत जातात हे आपण बघूया. त्याच्यामधलं आपण जे सामान्य भूमिकेपर्यंतचे महात्मे आहेत, जे 3ऱ्या भूमिकेपर्यंतचे आहेत, ते नंतर त्याचं दुसरं जे वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ बघूया. दुसरं त्याच्या खालचं वर्तुळ बघूया. 6व्या भूमिकेपर्यंतचे जे महात्मे म्हटले तिथे येऊया डायरेक्ट. तिथे सुद्धा तुम्ही बघाल तर अपासून म्हणजे स्थूल देहापर्यंत हा संपूर्ण शेवटी बुडबुडाच आहे. अजूनही हा भासमय आहे, कारण भासमय जगात तो आहे. आणि तिथे अंतःप्रज्ञा विकसित झालेली दिसते बघा तुम्हाला. तिथे अंतःप्रज्ञा लिहिलेला आहे. याच्या अगेन्स्ट वरच्या जो गोल आहे तिथे स्फूर्ती विकसित झाली होती 3ऱ्या भूमिकेपर्यंत. पण 4थ्या भूमिकेपासून 6व्या भूमिकेपर्यंत अंतःप्रज्ञा विकसित झालेली आहे. आणि याच्यानंतर जर सद्गुरूचा तुम्ही महत्त्वाचा शेवटचा जो गोल बघाल, थँक्यू, हा सगळ्यात महत्त्वाचा. हा कोण आहे? ज्याला आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर स्वतःच्या देहाचं भान आलंय, म्हणजे ईश्वरी अवस्था, गॉड रिअलाइज, परफेक्ट मास्टर. तर तो कसा आहे? त्याला म्हणून इथे आत्मज्ञ मानव असं दिलेलं आहे नाव. तर म्हणजे हा जीवात्मा आहे. आणि सगळ्यात बाहेरचा त्याचा जो आहे, सगळ्यात बाहेरचा जो स्थूल देह आहे, सगळ्यात बाहेरचा जो आहे तो स्थूल देह आहे. त्या स्थूल देहाच्या आतमध्ये सगळ्यात बाहेरचा मोठा तो स्थूल देह आहे. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. आता हा सूक्ष्म देहाच्या आतमध्ये जो आहे तो कारण देह आहे. आणि हा कारण देह जो आहे त्याला आपण म्हणून इथे डबल दाखवलेला आहे पहा, महाकारण देह असं इथे म्हटलेलं आहे. म्हणजे याला युनिव्हर्सल बॉडी म्हटलेलं आहे. आणि या महाकारण देहामध्ये काय राहतं? त्याचं विश्वव्यापी मन राहतं. जसं पेल्याचं उदाहरण बाबांनी दिलंय, पेल्यामध्ये जसं पाणी असतं तसं ह्या सद्गुरूच्या ठिकाणी जो महाकारण देह आहे, त्याचं विश्वात्मक शरीर आहे, या विश्वात्मक शरीरामध्ये त्याचं विश्वात्मक मन राहतं. इथे समष्टी मन दिलंय आणि महाकारण देह दिलाय, केतकी दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हा त्याचा अनंत आत्मा आहे बघा. आणि तिथे अनंत प्रज्ञा दिलेला आहे. तिथे जीवात्मा म्हटलेलं नाही, तिथे आत्मा नाही, तो परमात्मा झालाय. मग परमात्मा काय आहे? अनंत ज्ञान. ज्ञान म्हणजेच प्रज्ञा, म्हणून तिथे अनंत प्रज्ञा म्हटलंय. अशा प्रकारे ही जी सद्गुरूची 7 वर्तुळं आहेत, तर ती कशी आहे की स्थूल देह त्याचा आपल्यासारखा आहे, सूक्ष्म देह त्याचा आपल्यासारखा आहे, पण त्याचं कारण शरीर हे महाकारण शरीर आहे. आणि त्या महाकारण शरीरामध्ये जे आहे ते विश्वात्मक मन आहे. आपल्यासारखं व्यष्टी संकुचित मन नाही. त्या अहंकाराचा परमात्म भावामध्ये परिवर्तन झाल्यामुळे, त्याचा आत्मा कसाची जाणीव त्याची पूर्ण झाल्यामुळे त्याच्यावरची आवरणं गेली संस्काराची, म्हणून त्याला अनंतत्वाची जाणीव झाली. त्याला तिथे अनंत आत्मा म्हटलंय, जीवात्मा म्हटलेलं नाही. आणि मग त्याची अनंत प्रज्ञा म्हणजे परमात्म भाव, अनंत ज्ञान, अनंत शक्ती आणि अनंत आनंद ही अवस्था इथे. अशा प्रकारे हे आकृती इतकी सुंदर आहे, तुम्ही जरूर पुस्तकातून बघा. माझ्या सीमित बुद्धीला जमेल तशी मी घाई काहीतरी सांगितलंय. किती समजलंय
तुम्हालाच माहिती, बाबांना माहिती. काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण पुढचं जे सुंदर प्रकरण आहे त्याच्याकडे. हेही प्रकरण फार छान आहे, फार स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि आज जी परिस्थिती देशामध्ये, विदेशामध्ये, विश्वामध्ये चालू आहे त्याला धरून ते प्रकरण आहे ते आपण. येस कितकी जय बाबा. कुणाला काही विचारायचंय? हा, जय बाबा. वडिलांची जायची इच्छा नव्हती इकडनं, पण त्यांना सगळ्यांना समाधीवर पोचायला पाहिजे म्हणून त्यांना पाठवून दिलं. एनिवे, कुणाला काही विचारायचंय नसेल तर आपण पुढचं प्रकरण सुरू करूया का? बस, थँक्यू. हे सगळे वाचून तयार झालेले लोक आहे आणि तरी काही मनात आली येतच ना, मन आहे. तर कधीही तुम्ही पर्सनल पण मला मेसेज टाकू शकता, व्हॉइस मेसेज टाकू शकता, एक मेसेज टाकू शकता, फोन करू शकता. आता 2-3 दिवस जरा फोनचं इथे रेंजचा प्रॉब्लेम असतो, अदरवाईज मेसेज टाका, आपण बोलू पण शकतो फोनवर. तरी पण आपण जय, हो चालेल. थँक्यू डिअर. जय बाबा. आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूया. आता प्रकरण 2, सॉरी, संदेश दुसरा. हा संदेश बाबांनी 1945ला दिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला हा संदेश आहे. पॅरेग्राफचं हेडिंग आहे हिंदुस्थानचा गौरवपूर्ण पूर्वकाल. हे कोण म्हणते? बाबा सांगतात की हिंदुस्थानचा पूर्वकाल कसा होता. खरं तर पहिल्या प्रकरणापासून हे प्रकरण पूर्ण वेगळं आहे. भौतिकतेच्या बाजूकडे आपण येत आहोत, पण आपण ते आता याच्यात पण टाकलेलं आहे, आपल्या शेड्यूलमध्ये पण टाकलेलं आहे आणि आपल्याकडे वेळ आहे तर आपण ते घेऊया. आणि मी प्रयत्न करते की 7च्या आत ते संपवायचा आपण प्रयत्न करू. तुम्हाला जर वाटलं खूप घाई होते तर मला थांबवा. तर हिंदुस्थानचा पूर्वकाल हा गौरवपूर्ण आहे. मानवतेचा आध्यात्मिक इतिहास बनवण्यात फार महत्त्वाचं आहे. तुम्ही अगदी छान ऐका लक्ष देऊन. मानवतेचा आध्यात्मिक इतिहास बनवण्यात हिंदुस्थानने अत्यंत पुरातन कालापासून सर्वात महत्त्वाचा भाग घेतलेला आहे. पूर्व कालापासून, पुरातन कालापासून बाबा सांगतात की हिंदुस्थानने मानवतेचा आध्यात्मिक इतिहास, हिस्ट्री बनवण्यामध्ये, स्पिरिच्युअल हिस्ट्री बनवण्यात हिंदुस्थानने सगळ्यात महत्त्वाचा भाग घेतलेला आहे. हिंदुस्थान हे अनेक अवतार, सद्गुरू, द्रष्टे आणि ऋषी यांचे माहेरघर आहे आणि त्या सर्वांनी मानवतेच्या आध्यात्मिक विकासामध्ये अतुलनीय भाग घेतला आहे. भौतिक प्रश्न सोडवण्यातही हिंदुस्थानने उल्लेखनीय भाग घेतला आहे, कारण तेथे पहिल्या प्रतीचे अनेक शास्त्रज्ञ, कवी, तत्वज्ञ, सम्राट, पुढारी आणि मुत्सद्दी निर्माण झालेले आहे. अध्यात्माला कशाचंही वावडं नाही. हा भाग मागे आपण आलेला आहे आणि इथे ते परत स्पष्ट होतं. आणि मागच्याच आकृतीत आपण बघितलं की जो परमात्मा आहे, सद्गुरू आहे, तो सर्वसमावेशक आहे, त्याच्या बाहेर काही नाही. मग ते मुत्सद्दी असतील, ते कलाकार असतील, ते पुढारी असतील, राजकारणी असतील, सम्राट असतील, ते सगळे त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांच्यामध्ये तो परमात्मा समाविष्ट आहे. आणि त्या सगळ्यांचा उल्लेख इथे बाबांनी केलेला आहे की भौतिक विकासामध्ये सुद्धा हिंदुस्थानने फार मोठी कामगिरी, जी आपल्याला सुद्धा ज्ञात नाही, ते बाबा परमात्मा आहेत, त्यांना माहीत आहे, त्यांनी सांगितलेलं आहे इथे. पूर्वीच्या काली, हे बोल्ड लेटरमध्ये लिहिले, जीवनाच्या आध्यात्मिक व भौतिक बाबतीतही प्रावीण्य आणि महत्त्वाचे स्थान मिळवले होते. हिंदुस्थानने जीवनाच्या आध्यात्मिक आणि भौतिक बाबतीतही प्रावीण्य आणि महत्त्वाचे स्थान मिळवले होते. आणि नवीन भावी जगातही, बाबा सांगतात, हे नवीन भावी जगातही हिंदुस्थानचे स्थान अद्वितीयच राहणार आहे. माझे शब्द नाही, हे बाबांनी सांगितलेला संदेश इथे पुस्तकामध्ये छापलेला आहे
की भविष्यात सुद्धा हिंदुस्थानचं स्थान अद्वितीयच राहणार आहे, हे अवतार स्वतः सांगतो. आपण आता पान नंबर 153 आहोत. पुढचा पॅरेग्राफ आहे जिथे सिंपल आहे, त्याला आपण एलॅबोरेट नको करूया. हिंदुस्थानातील राष्ट्रीय पक्षांची हिंदुस्थानातील राष्ट्रीय प्रश्नांची गुंतागुंत. हिंदुस्थानाचे जे राष्ट्रीय प्रश्न आहेत आणि त्याची काय गुंतागुंत आहे, त्याचा उहापोह बाबांनी फार सुंदर पद्धतीने इथे केलेला आहे. आणि माझी इच्छा आहे की खरंच हे सगळ्या सामान्य इतर जनतेने जे बाबाप्रेमी नाहीत त्यांनीही ऐकावं, वाचावं. किंबहुना आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, किंवा जे जे हे रेकॉर्डिंग नंतर बघतील त्यांनाही विनंती आहे की कृपया रेकॉर्डिंग अर्धच नका बघू. पुढचा महत्त्वाचा भाग पुढच्या भागात आहे. आणि हे जे बाबाप्रेमी नाहीत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण सर्वांनी पोहोचवायचा प्रयत्न करावा. आपल्यातले बरेच लोक ट्विटरवर असतील, फेसबुकवर असतील, त्यांनी जरूर हे सगळीकडे टाकावं. आणि त्यात तुम्ही नोट टाकू शकता की हा जो विषय आहे तो अर्ध लेक्चर संपल्यानंतर सुरू होतोय. नाहीतर आधीचा भाग किचकट वाटला तर ते अर्ध्यात व्हिडिओ सोडून देतील. हिंदुस्थान पुढे आज ज्या समस्या उपस्थित आहेत त्या काही दृष्टीने इतर कोणत्याही देशात सोडवाव्या लागणाऱ्या समस्यांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या आहेत. बाबा सांगतात की भारतासमोर ज्या काही समस्या आहेत, इथे हिंदुस्थान शब्द वापरलाय, तसाच तो त्या काळात 1942चं हे लेक्चर आहे, त्या काळात वापरला जात होता. त्यावेळेला इंडिया वगैरे म्हणत नव्हते, हिंदुस्थान म्हणत होते. आणि त्यावेळेला बाबांनी सांगितलं इतर कोणत्याही देशासमोर नसतील इतक्या गुंतागुंतीच्या समस्या हिंदुस्थान समोर आहे. का? भिन्न भिन्न जाती, मते, पंथ आणि धर्म असलेले लोक हिंदुस्थानात येऊन राहिलेले आहेत. आणि या सर्वांमध्ये घटनात्मक एकरूपता, युनिफॉर्मिटी ऑफ कॉम्पोजिशन नसल्यामुळे ऐक्यभाव प्रस्थापित करण्यामध्ये आणि सहकारशील कार्य करण्यामध्ये हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात काही अडचणी उत्पन्न झाल्या असल्या तरी हा घटनात्मक एकरूपतेचा असा एक केवळ कायमचा अडथळाच आहे असे मानण्याचे कारण नाही. बाबा सांगतात हे 18 पगड जाती धर्माचे लोक हिंदुस्थानात असल्यामुळे जे काही घटनात्मक एकरूपता, ऐक्यभाव, सहकार्य त्यांच्यामध्ये प्रस्थापित व्हायला हवं ते होत अजून नसल्यामुळे राष्ट्रीय जीवनात ज्या काही अडचणी, जसं व्यक्तीचं जीवन असतं तसं राष्ट्राचंही जीवन असतं. किती सुंदर शब्द वापरले. त्या हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात ज्या अडचणी उत्पन्न आल्यात ते या सगळ्यांमध्ये ऐक्यभाव, सहकार्य प्रस्थापित करण्याच्या समस्येमुळे झालेला आहे. पण ही समस्या कायम राहणार नाही. बाबा सांगतात की ही जी घटनात्मक एकरूपता आहे हा कायमचा अडथळा आहे असे म्हणण्याचे कारण नाही. म्हणजेच हा कायमचा अडथळा नाही, कधी ना कधी त्यांच्यात घटनात्मक एकरूपता येईल. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात, हे बोल्डमध्ये आहे, हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात जे निरनिराळ्या संस्कृतींचे प्रवाह आलेले आहेत त्यामुळे त्याच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्तेच्या संपत्तीत भरच पडलेली आहे. नॅशनल पर्सनॅलिटी, सुंदर शब्द प्रयोग केलेला आहे बाबांनी. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात जे निरनिराळ्या इतर वेगवेगळ्या संस्कृतींचे जे प्रवाह आलेले आहेत त्याच्यामुळे जी राष्ट्राची व्यक्तिमत्व आहे, राष्ट्राचं व्यक्तिमत्व, तर तिथं व्यक्तिमत्व शब्द न महत्वा राष्ट्रीय म्हणजे वैयक्तिक व्यक्तिमत्व नाही. जसं एक व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे ते जसं अनेक गोष्टींनी परिपूर्ण किंवा विकसित होतं, सिद्ध होतं, ज्ञानाने, गुणांनी, कलांनी, आचारांनी, विचारांनी, तसं हे राष्ट्राचं एक व्यक्तिमत्व असतं, नॅशनल पर्सनॅलिटी. त्या हिंदुस्थानच्या नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये ती जी पर्सनॅलिटी आहे ती अधिक विकसित, संपन्न झालेली आहे. बाबा म्हणतात कशामुळे की हे जे वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रवाह त्या संस्कृतीत आहेत त्या वेगवेगळ्या संस्कृतींच्या प्रवाहामुळे
ह्या हिंदुस्थानच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वात नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये भर पडलेली आहे, संपत्तीत भर पडली आहे. आणि त्याच्यामुळे सर्व संस्कृतींचा नवीन समन्वय करण्याची योग्य संधी निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर अशा समन्वयाची आवश्यकताही उत्पन्न झालेली आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, त्यांच्यामध्ये न्यू कल्चरल सिंथेसाइज, एकत्रीकरण, त्यांचा एकमेळ हा खूप सुंदर मराठी शब्द आहे. त्या सगळ्यांचा एकमेळ झाला पाहिजे. आता सिंथेसाइज किंवा एकत्रीकरण का नाही ते आपल्याला पुढे कळेल, कारण नुसतंच घेऊन त्याची खिचडी करायची नाही किंवा केवळ ह्याच्यातलं चांगलं त्याच्यातलं वाईट असं करायचं नाही. तर ते एकत्रीकरण कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे हे बाबांनी पुढे खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्या नवीन समन्वय या संस्कृतींचा करण्याची ही एक योग्य संधी आहे असं बाबांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर अशा समन्वयाची आवश्यकताही उत्पन्न झालेली आहे. याच भारतीय जीवनातील परस्पर विरोधी व संघर्षशील गोष्टी रचनात्मक नेतृत्वाच्या द्वारा हाताळल्या गेल्या तर त्यांच्याद्वारा केवळ हिंदी जीवनाला सुसंवादी बनवून पुनरुज्जीवित करणारीच नव्हे तर सर्व जगताला एक नवीन गती देणारी व सुसंपन्न जागतिक संस्कृती निर्माण होऊ शकते. तेवढा मोठा हा सुंदर विचार आहे, केवढा मौलिक आहे आणि आजच्या काळाला किती लागू आहे की नेतृत्व कसं पाहिजे. रचनात्मक नेतृत्व पाहिजे. सवंग लोकप्रियता किंवा उथळ फक्त लोकप्रियतेच्या मागे धावून तात्कालिक नको, दूरदृष्टीने रचनात्मक कार्यासाठी सर्व संस्कृतींचा मेळ घालून असं जर कार्य हाताळलं गेलं तर या ज्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत किंवा ज्या संघर्ष निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर रचनात्मक नेतृत्वाच्या द्वारा जर हाताळल्या गेल्या तर त्यांच्या मार्फत या हिंदी जीवन, बाबांनी म्हटले हिंदी जीवनाला एक सुसंवादी बनेल. ते जीवन सुसंवादी बनेल. त्यातलं कुठल्या दुसऱ्याचा नाश करा असं बाबा सांगत नाहीत, तर ते जीवन सुसंवादी बनेल आणि ते पुनरुज्जीवन होईल. इतकंच नाही तर संपूर्ण जगाला त्याच्यामार्फत एक वेगळी दिशा मिळेल, एक वेगळी गती मिळेल आणि सगळ्या जगामध्ये एक सुसंपन्न जागतिक संस्कृती तयार होईल. असं होऊ शकेल. कधी? रचनात्मक नेतृत्वाच्या द्वारा असं होऊ शकेल. ज्या प्रक्रियेने आपण या नवीन विश्व संस्कृतीपर्यंत पोहोचू ती केवळ यांत्रिक असू शकणार नाही. जी प्रक्रिया त्यासाठी वापरली जाईल ती यांत्रिक नको, सवंग लोकप्रियतेची नको. केवळ आजच्या भिन्न संस्कृतीतून अलग काढलेले व निवडलेले त्यांचे काही भाग एकत्रित केल्याने आपणास कोणत्याही सामर्थ्यशाली विश्व संस्कृतीची प्राप्ती कदापि होणार नाही. सगळ्या वेगवेगळ्या संस्कृतीतून फक्त काही काढून एक चांगली संस्कृती होणार नाही. चांगली संस्कृती कशी पाहिजे? सामर्थ्यशाली पाहिजे आणि ती विश्व संस्कृती पाहिजे. म्हणजे त्यात मर्यादा, मी तूपणा, द्वैतपणा ह्याचा त्याग करून त्या गोष्टीचा विचार न करता, पण बाबांनी मागे एका ह्याच्यात सांगितलं की आपण सर्व त्या परमात्माचे अंश आहोत, आपण सर्व एक आहोत. हा समानतेचा धागा हे सूत्र लक्षात घेऊन जर त्याची स्थापना केली, त्याची प्राप्ती, त्याची प्रगती केली, त्या सगळ्याची एकमेळ जर केला तर एक सामर्थ्यशाली विश्वसंस्कृती तयार होईल. तसं जर केलं नाही तर असे सामर्थ्यशाली विश्वसंस्कृतीची प्राप्ती होणार नाही. आणि ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे नवीन विश्वसंस्कृतीचा उद्गम, म्हणजे उद्भव किंवा निर्माण पूर्ण आणि एकजिन्सी दृष्टीनेच होईल. तर ही नवीन विश्वसंस्कृती उदयास कशी येऊ शकेल ते इथे बाबांनी सांगितलेलं आहे. जर केलं की नुसतं ह्यातलं काही त्यातलं काही, ह्याचंही घे त्याचंही घे, तर काय होईल? जे तकलादू आहे, जे कालबाई आहे ते सोडून द्या. जय बाबा सुधीरजी, आपका माइक, तुमचा माइक ओपन आहे. जय बाबा सुधीरजी,
थँक्यू केतकी, जय बाबा. तर जर इथलं काही नुसतं संस्कृतीतून वेगवेगळं काढलं आणि त्याचं एक ठिगळ केलं तर ते ठिगळाची गोधडी होईल, ती काही कामाची नाही. जे कालबाह्य आहे, जे जरुरी नाही, जे द्वैतभाव उत्पन्न करणार आहे ते काढून टाका. समभाव, एकपणा जो आहे त्याचा अवलंब करा. अशा रीतीने जर नाही केलं तर काय होईल की फार तर ठिगळे जोडून केलेली एक गोधडी तयार होईल. तशी आपल्याला नकोय. संकलित विचारांची खिचडी ही ध्येयाच्या प्रत्यक्ष नवदर्शनाचे स्थान कधीही देऊ शकणार नाही. परिश्रमपूर्वक निवड करून. जय बाबा सुधीर याज्ञिकजी, तुम्हाला विचारायचंय, काही बोलायचंय का? जय बाबा सुधीर याज्ञिकजी, काय बोलायचंय, तुम्हाला विचारायचंय? जय थँक्यू, जय बाबा. परिश्रमपूर्वक निवड करून आणि परंपरागत व सुरक्षित मूल्यांचा नुसता ढीग रचून नवीन विश्वसंस्कृतीचा उद्गम होणार नाही. बाबा सांगतात जे सगळं खूप मेहनत करून निवड करायची आणि जे परंपरागत चाललेलं आहे असं ते चालू पुढे ठेवायचं आणि तेच पूर्वीच्या जुन्या मूल्यांचा असा ढीग रचून चांगली विश्वसंस्कृती तयार होणार नाही. काय जरुरी आहे, काय कालबाह्य आहे याचा विचार झाला पाहिजे. तर प्रचलित रूढींवर कोणत्याही दृष्टीने अवलंबून न राहणाऱ्या अशा पूर्ण आणि एकजिन्सी इंटेग्रल सत्य दर्शनातूनच नवीन संस्कृतीचा उदय. ती नवीन संस्कृती कशी उदयाला लागली? नुसतंच ठिगळं जोडून ह्यातलं पण त्यातलं पण, हेही करा तेही करा. जे कालबाह्य आहे, ज्या रूढी आहेत, ज्या जरुरी नाही. बाबांनी सांगितलं की रूढी टाकून द्या, त्यात ईश्वर नाही आहे. खरा ईश्वर कुठे आहे? निस्वार्थ सेवा, मानवतेची सेवा, आपण सगळे सम आहेत हा भाव स्थापन करा. एक दुसऱ्यांची मदत करणं ही ईश्वर सेवा झाली. जे कालबाह्य आहे ते टाकून द्यायचं. अशा ज्या पूर्ण आणि एकजिन्सी जे सत्य दर्शन आहे त्याच्यातून नवीन संस्कृतीचा उदय होईल. पूर्ण व एकजिन्सी दर्शनापासून जी नवीन विश्वसंस्कृती उद्भवेल तिच्यामुळे आपोआपच संस्कृतीचा समन्वय साधेल. ज्या दृष्टी कल्चरल सिंथेसाइज, ज्या दृष्टीमुळे म्हणजे कसं ह्याचा हळूहळू उदय होतो असं आपल्याला वाटते. आज आपण म्हणतो इंटरकास्ट, आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय विवाह होत आहेत. मग पुढे त्यांचं कल्चर काय राहिलं? किंवा खाद्य संस्कृती बदलते, कितीतरी गोष्टी बदलल्या. आपला वेश, पूर्वीचा आपला पारंपरिक वेश आहे नाही आहे, तोही बदलतो. तर असं बाबा सांगतात की हळूहळू नवीन संस्कृतीचा उदय होईल, आपोआप होईल. ह्या संस्कृतीचा समन्वय आपोआप होईल. तिकडचे लोक आपलं काही घेत आहेत, आपलं जे जुनं आहे, जे तकलादू आहे, कामाचं नाही, ते टाकून द्या. ज्यात सार आहे, तथ्यपूर्ण आहे त्याचा अवलंब करा. अशा सगळ्यांचं तथ्यांचं एकत्रीकरण करा. उगाचच हेही करायचं तेही करायचं अशी गोधडी शिवायची नाही. ज्या दृष्टीमुळे नवीन विश्वसंस्कृतीची स्फूर्ती होईल ती दृष्टी कशी पाहिजे? सर्वगामी पाहिजे, कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहिजे. आणि ती विविध परंपरांमध्ये साठलेल्या मूल्यांचा निषेध करणार नाही. जी नवीन संस्कृती असेल तिचा समन्वय साधायचा असेल तो कुठल्याही संस्कृतीमधलं कुठलंही मूल्य असेल ते सारपूर्ण मूल्य पाहिजे. त्याचा निषेध कोणी एकमेकांचा निषेध करणार नाही किंवा त्यांच्याविषयी केवळ संरक्षणात्मक सहिष्णुताही ठेवणार नाही. हे नाही, हे माझं आहे, हे माझं पिढ्यानपिढ्या आहे, मग मी हे करणारच असा अट्टाहास नको. तर जे कालबाह्य टाकून द्यायचं. निरनिराळे धर्म आणि संस्कृती यांच्या सक्रिय सारग्रहणतेच्या द्वाराच ती विश्वसंस्कृती अभिव्यक्त होईल, उदयास होईल, प्रगटेल. सगळे वेगवेगळे जे धर्म आहेत, ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, त्यांचं जे सार आहे त्याच्यात एकमेकांचं जे तथ्यपूर्ण आहे त्याच्याबद्दल एकमेकाबद्दल सहिष्णुता पाहिजे. आणि अशी सहिष्णुता ठेवून ती सक्रिय पाहिजे, त्याचा आदर केला गेला पाहिजे.
असं केलं तरच अशी विश्वसंस्कृती, जी उच्च विश्वसंस्कृती आहे, नवीन आहे, विश्वव्यापी विश्वसंस्कृती तयार होईल. सत्याचे विशाल दर्शन हे एखादे मत, अंधविश्वास किंवा संप्रदाय यांच्या योगाने मर्यादित होऊ शकत नाही. जे अंतिम सत्य आहे ते कुठल्याही मर्यादित संप्रदाय किंवा मत किंवा अंधविश्वासाद्वारे व्यक्त होईल का? नाही. उपासनी महाराजांची गोष्ट तुम्ही परवाच ऐकली असेल नगरच्या भाषणामध्ये कलचुलींच्या, की किती लोकांनी त्यांना, किती सद्गुरूंनी सांगितलं, नारायण महाराजांनी सांगितलं, आणखीन त्यांच्या गुरूंनी सांगितलं, आणखी एका सद्गुरूंनी सांगितलं की तू साईबाबांकडे जा, कारण उपासनी महाराजांचा उद्धार हा बाबांच्या मार्फतच होणार होता. तो संस्कार असतो, योगायोग संस्कार असतो. जसे प्रारब्ध संस्कार आणि योगायोग संस्कारांचं ते मिश्रण असतं. ते त्यांच्या मार्फतच त्यांना गॉड रिअलायझेशन मिळणार होतं. आणि उपासनी महाराज पूर्णज्ञ झालेले नव्हते, आत्मज्ञ झाले नव्हते. तोपर्यंत ते काय म्हणे, नाही नाही मी ब्राह्मण आहे, बाबा हे मुस्लिम आहे तर मी त्यांच्याकडे का जाऊ. पण शेवटी साईबाबांकडे गेले आणि साईबाबांकडनंच उपासनी महाराजांना गॉड रिअलायझेशन झालं. तर असं जे आहे अंधविश्वास मत ह्याचं सगळं उल्लंघन झालं पाहिजे, त्यांच्या मर्यादा संपून गेला पाहिजे. परंतु या मर्यादांचे उल्लंघन करावायचे असल्यास ती प्रचलित मतं, अंधविश्वास, संप्रदाय यांचे मूल्य अंधतेने आणि पूर्णपणे नाकारून साधणार नाही. केवळ तो मुस्लिम आहे, केवळ तो हिंदी आहे म्हणून नाकारायचं नाही, अंधपणे नाकारायचं नाही. खूपच सुंदर आहे हे वाक्य. मी परत आहे तसं वाचते. सत्याचे विशाल दर्शन हे एखादे मत, अंधविश्वास किंवा संप्रदाय यांच्या योगाने मर्यादित होऊ शकत नाही. परंतु या मर्यादांचे उल्लंघन करायचे असल्यास ते प्रचलित मत, अंधविश्वास व संप्रदाय यांचे मूल्य अंधतेने आणि पूर्णपणे नाकारून साधणार नाही. केवळ तो ह्या संप्रदायाचा आहे म्हणून तुम्ही ते नाकारू नका. मेहर बाबा काय ते पारशी कम्युनिटीत जन्माला आले म्हणून केवळ त्यांना नाकारू नका. कारण तिथे तुम्ही एक भाव, समभाव, अद्वैत भाव, त्या परमात्म्याचेच सगळे आत्मा हे बुडबुडे त्या महासागरातले आहे हे विसरू नका. हे जे धर्म संप्रदाय लेबल ही मानवानी, भासरूप असलेल्या मानवानी तयार केलेली आहेत, ती आड येऊ द्यायची नाही. सर्वांच्या मध्ये सत्याचे जे अंश किंवा पैलू अनस्यूत असते, अनस्यूत म्हणजे दुर्लक्षित असतील, उपेक्षित असतील, या सगळ्या धर्मामध्ये, संप्रदायांमध्ये काही खूप चांगले पैलू असतील की जे अव्यक्त आहेत, दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, ते शोधून काढा, त्यांच्यावर भर द्या, त्याच्यावर संशोधन करा आणि त्याचं संवर्धन करा, त्याची जपणूक करा, त्याची वाढ करा. ह्या मर्यादा ओलांडून जाणे शक्य. असं जेव्हा तुम्ही करा की सगळ्यांमध्ये जे चांगलं आहे, जे अप्रकाशित आहे, ते सगळं शोधून त्याच्यावर भर देऊन त्याचं उद्धार करून त्याचा विकास कराल, तेव्हा ही नवीन विश्वसंस्कृती, चांगली संस्कृती उदया येईल. सर्वांच्या मध्ये सत्याचे जे अंश किंवा पैलू अनस्यूत असतील, दुर्लक्षित असतील, ते शोधून त्यांच्या महत्त्वावर भर देऊन, ते सारपूर्ण पाहिजे, महत्त्वपूर्ण पाहिजे, त्या महत्त्वावर भर देऊन आणि त्यांचे प्रकाशन व संवर्धन करूनच या मर्यादा ओलांडून जाणे शक्य होईल. ते कसं करायचं हेही बाबांनी इथे सांगितलेलं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे. 7 वाजले, आपल्याला आरती करायला हवी. सॉरी बाबा, थँक्यू बाबा, थँक्यू ऑल, थँक्यू केतकी. आपल्याला प्रार्थना करायला हवी. अगदी एकच पॅरा राहिला होता, पण हरकत नाही. आपण पुढच्या लेक्चरमध्ये हा राहिलेला अत्यंत महत्त्वाचा पुढचा संदेश आहे आणि बाबांनी रेमेडीज त्याच्यावर सांगितलेला आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. मला वाटतं करेक्ट. थँक्यू. जय बाबा. प्रार्थना. अवतार मेहर बाबा.
जय बाबा, जय बाबा. मामा हे देवाचे देवा सर्वांचे पालन करणार व रक्षण करणारा तुझा सांग कोणालाही लागू शकत नाही. तुझा काही रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद व अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविनाशी आहे. सृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस व पाताळात आहेस. तू व्यक्त आहेस व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू करता व देव देवेश्वर आहेस. तसेच सर्व मनाचा व हृदयाचा ज्ञाता आहेस. तू सर्व व असीम आनंद आहेस. तू ज्ञानाचा महासागर आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व परमानंदाची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा अल्लाह, इलाही, यजमान, अहुरबस व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूजार्ह किंवा एकमेव असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल प्रत्येक विचाराबद्दल, बोलण्याच्या बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करुणेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. त्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या डोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची टीका करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकेची तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत आम्हाला तू मदत कर आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अगदी घट्ट राहावा यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय.
जीवन नैवेद्याला जीवन नैवेद्याला अर्पण ही आरती मागितल्यावी सर्पदिये एक मागतो तरी परंतु एक मागतो परंतु तुझी कृपा ज्याला आरती छाया आरती अपने बढ़ती क्या भावना जड़ती कशी गाऊनी तुझी आरती कशी गाऊनी तुझी आरती तुझे गावया आरती गाया आरती गाया परम कृपाळा दीनदयाळा परम कृपाळा आरती बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय।